झाडलोट संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश पाटील. तर म्हटलं पाणी आहे एवढं फोर्सनं, एवढी मोठी पाईप आहे, तर म्हटलं गाडी का घेऊन घ्यायची. सॉफ्टी बिफ्टी घेऊन हेच डाएट चालू आहे. ह्याला आम्ही आलो आता टेकडीवर, तुम्हाला दाखवतो. मस्त वाटले पोरगेला घेऊन यायच्या वेळेत ह्याला घेऊन आलो. बॅक टू द व्लॉग. तर आता आपण जात आहे व्यंकटेश कडे. सकाळ सकाळी तिचं काय तर काम आहे त्यांच्या फार्म हाऊसवर, तर जाऊया जरा, बघू काय काय करतोय आज. तर आलेले आहेत व्यंकटेश पाटील. हॅलो. काय काम आहे तुमचं? फार्म हाऊस साफसफाई जायला. माणूस नाही म्हणून मला घेऊन चाललायस काय? आला शॉर्ट बीटवर. आता याला करायला लावतो साफसफाई, झाडू देतो छोटे, साफसफाई मार म्हणतो. ओके, दाखवतो मला साफसफाई करताना. वरनं जाय. ओके. तर आता जात आहे. रस्ता काही समजत नाही. सपनार की कधी सपनार. दाखवतो. वाळवंटात आल्यासारखं वाटले. हिरवं वाळवंट. गो असं वर खाली झाली गाडी. छातीत गोळा आला माझ्या. कसं आहे स्किल्स. स्किल्स. चला स्किल्स घालतील कुठं डबऱ्यात कायमचं. आयुष्य जाईल डबऱ्यात. आयुष्य म्हणजे तडतडी झालीच रे. छान. कसा आहे रविवार सुट्टी नाही, कामगार दिवस. आयुष्य म्हणजे काय तडजोडी आलीच. झाडलोट संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश पाटील, इलेक्शन रॅलीचे पक्ष नेते, पक्ष चिन्ह झाडू. हा बघ. तर मग अशी पोचलो तुम्हाला मी फार्म हाऊस दाखवायचं विसरलो. थांबा तुम्हाला दाखवतो. फार्म हाऊस दाखवायच्या पहिला तुम्हाला इथला केअरटेकर बघून घ्या. बघा कसा आहे. तर म्हटलं पाणी आहे एवढं फोर्सनं, एवढी मोठी पाईप आहे, तर म्हटलं गाडी का धुवून घ्यायची. मस्त जरा गाडी धुया, पाणी मारा गाडीवर. हे भाई सापासारखं व्हायला हालाले आपल्या आपण. थांबा गाडी धुतो. तर हे आहे व्यंकटेशांचं फार्म हाऊस. तुम्ही बघू शकताय, मस्तच आहे. आणि इथं खाली आंब्याची बाग आहे. पहिला तुम्हाला आतनं दाखवतो फार्म हाऊस कसं आहे. मस्त आहे. चला गडी फार्म हाऊसला आले आहेत. मस्त पार्टी करायची आणि झोपून टाकायचं, पार्टी करायची झोपून टाकायचं. असं तुम्ही आल्यावर करा. पण मला इथं सध्या कामं आहेत. तर केअरटेकर यांचे 2 दिवस नाही आहेत, त्यांच्या लग्न आहे घरात म्हणून ती नाही आहेत. मला दाखवतो आता फार्म हाऊस. तर आंबा काढून ठेवला, आंबा पण मिळेल तुम्हाला समोरनं. आणि मस्तपैकी सोफा आहे, फॅन, TV आहे. तुम्हाला पाहिजे तेवढ्या गाद्या मिळतील. प्लस तुम्हाला मिळणार एक होम थिएटर मोफत. एक ज्या दिवशी फार्म हाऊस बुक आहे तेवढ्यासाठी. गाणी लावा नाचा. बरोबर आहे का नाही? 100%. आणि हे एक बेडरूम आहे, मस्तच आहे. लॅम्प आहे, मी घरी जाऊन घेऊन जायचा विचार कराल की. बेडरूम आहे मस्त एकदम. आणि तुम्हाला मिरर सेल्फी काढायला आरसा पण आहे ना, सगळी सोय. तर इथं बाहेर बसायला तुम्हाला मस्तपैकी पोर्च पण मिळणार. ते पण भाडं किती सांगा. रिफ म्हटलं असतं. भाडं किती सांगा. भाडे आपण पर पर्सन 500 रुपये घेतो. पर पर्सन 500 रुपये. आणि जर तुम्हाला काय कार्यक्रम मोठा ठेवायचा असेल तर इथं स्टेज पण आहे. लहान मोठे कार्यक्रम म्हणजे बऱ्यापैकी. जर तुम्हाला फॅमिली गेट टुगेदर असं बिसं काय असलं किंवा पोरांना पार्टी करायला यायचं असलं तर तुम्ही 100% या. खालती कॉन्टॅक्ट नंबर देतो. संपर्क क्षेत्र व्यंकटेशलाच करायचा आहे. मला दाखवतो. आणि आंब्याची बाग पण दाखवतो खाली. आणि पहिला माणूस बघितलं ज्याला आंब्यापासून ॲलर्जी आहे. याला मी विचारलं आंबा शेवट कधी खाल्लायस, तर मला म्हटला मी लहानपणी खाल्ली, कारण माझे डोळे सुचत आहेत. मग मी म्हटलं याला आंब्याची चव माहिती आहे काय, तर आंब्याची चव कशी असते सांग. काय माहिती, गोड असणार. काय माहिती, गोड असणार. तर असली कसली माणसं मला आयुष्यात मिळालंय. आंब्याची ॲलर्जी हे नवीनच ऐकलोय मी, पहिल्यांदा ऐकलोय. तर तुम्हाला बाग दाखवतो. अशी मोठी बाग आहे. तुम्ही संध्याकाळी आला तर तुम्हाला मस्त फिरायला मिळेल इथं. चार 5 कुत्री पण मिळणार. बरोबर आहे का नाही? 100%. तर आता बाहेर पडलेलो आहे आम्ही. जरा मम्मीचं शूज बदलायचं आहे. ती आता जरा काम आहेत किरकोळ तर चालले, ती करतो.
लगेच केस आला लगेच केस आहे व्यवस्थित अरे स्टार आहेस तू काय हा काय लागा असं करता काय वागत आला का कुठून आणून राहिला कुठून आणलाय ना आम्ही कोल्हापूरचं तुम्ही कुठचं हा शनी शिंगणापूर शनी शिंगणापूर यस ओके आलो घालतील गाडी ए बाबा असल्या गाड्यांवर कधीच घालायचं नाही या गाड्यांवर कधीच घालायचं नाही कारण असल्या गाड्यांवर आपलं नुकसान जास्त आहे त्यांना काही होत नाही जीपवाल्यांना डायरेक्ट ती गाडी मेटल बॉडी काय धाड धूड काय होत नाही त्यांना ती सेफ असते फुल सेफ 5 स्टार नाही 7 स्टार सेफ्टी रेटिंग आहे त्यांना पुढच्या डायरेक्ट पेटी डायरेक्ट काम 25 5 मिनिटं घरात जाऊन आवरून येतो म्हटल्यावर 15-20 मिनिटं लावलाय आणि गावाला होडी अरे काय लगा भारी दिसतो का आला का कसा दिसतो तुम्ही हा काय हे काय बरोबर नाही एवढा थांबवतात का हे काय उपयोग नाही यासही जरा तर भूक लागली जरा काहीतरी खायला जाऊया पोटा पाण्याचं बघूया जरा पोटा पाण्याची तडसोड करतो काय तर पैशाची जोडणा लावायला नो मनी असलं तर सगळं पोटात भारी खायला जाते नाहीतर नसलं तर आता दुःख व्हायला मला चालायचं घरात मम्मीला जेवण कर म्हणून सांगून आता मी चाललोय बाहेर खायला तर कायमची बोंबाई कायम शिव्या खायला लागतात या गोष्टीवरनं म्हणून मी पुढच्या वेळीपासनं सांगू आता काय करणार भाऊ घरातल्या मी सांगतोय आता येणाऱ्या जेवायला आता काय घरातली पण जेवण करतात माझीच चूक आहे आता काय पर्याय नाही असं ते खायला चाललोय आता बर्गर किंगला चला पोहोचलेलो आहे इथं भूक लागल्या गाडी लावतो आणि जरा खातो भूक लागल्या खातो सॉफ्टी बिफ्टी घेऊन हेच डाएट चालू आहे त्यांनी केल्या स्वतःच्या तब्येता माझ्या करायला वेळी अरे कॅमेराला सॉफ्टी लागल्या थांबा पुस्तक अँड पोटात डायरेक्ट बेकऱ्या लागला याला घुमवला आहे सगळं पण पोट भरलं कम्प्लीट पोट भरलं याला आम्ही आलो आता टेकडीवर तुम्हाला दाखवतो मस्त वाटले पोरगेला घेऊन यायच्या वेळेत ह्याला घेऊन आले काय मला लागा असं असते काय असं असते काय ते काय बरोबर नाही पुढे खाते कोणा सांगू पुढे बडीशेप आहे काय उपयोग ना बाबा कडे शाळेला आहे परत आणि काय सारखं सारखं बघून वैतागतील मला तुला ना होय कारण माझ्यासारखं देखण्या पोरग्याला दररोज बघतो तर आता माझं असं म्हणणं आहे की आम्हाला कंटाळ कारण फोन उचलणं झालाय आणि ह्यांचा विषय आहे की ह्यांचा विषय असा आहे की 10च्या आत कोंबडी घरात असत्या काय मला आजपर्यंत कळत नाही घरी जाऊन काय करतात माणसं घरात का म्हणून जायचं माझं काय म्हणणं आहे जर तुम्ही घरात जाऊन झोपाच काढत असाल तर मग घरात जाण्यात अर्थ काय बाहेर एवढ्या गोष्टी आहेत फिरण्यासारख्या रात्री लवकर झोपतो सकाळी लवकर बाहेर मग मी पण रात्री लवकर झोपते आणि सकाळी लवकरच उठते तू ज्यावेळी उठतोयस की त्याच वेळी मी उठते काय मला काय कळत नाही काय करतोय मी पण त्याच वाजता झोपते जाऊन रील बघत बसायचं अरे काय उपयोग आहे माणसानं जरा फिरायला पाहिजे बाहेरचं जग बघायला पाहिजे आजचं ज्ञान फक्त रील बघू नका बाहेर पण फिरा जरा बाहेर फिरल्यानं भारी वाटते फ्रेश वाटते नुसतं बेडवर पडून रील बघितल्यापेक्षा जरा बाहेर जगा खरंच आणि हे ना पप्पी दिला असता पुढच्याला कसला तर चला बाय गुड नाईट चला तर गाईज आजसाठी एवढंच सॉरी एवढंच भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय